नाज़रीन आदाब, आप देख रहे हैं जी मीडिया। 21 अप्रैल के सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से ऐलान करदा रियासतगीर एहतजाज के ज़िमन में शाहपुर बसवेश्वर चौक पर हुकूमत के गैर जमहूरी व मुतासिबाना पॉलिसियों के खिलाफ एहतजाजी धरना मुनज़्ज़म किया गया। इस एहतजाज में बंदे नवाज SDPI यादगीर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, मोहम्मद इकबाल जानी SDPI यादगीर डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी, मौलाना मुजीब असद साहब बसलिंगप्पा सिरवाड़ भीम आर्मी तालुका सदर, शरणप्पा भीम आर्मी तालुका नायब सदर के अलावा SDPI कारकुनान व अवाम की कसीर तादाद मौजूद थी। इसी तरह की खबरों के लिए हमारे चैनल जी मीडिया को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करें। मैं मोहम्मद इरशाद, जी मीडिया गुलबर्गा। कर्नाटक की सरकार के बीजेपी सरकार के ख़िलाफ़ में रखा गया है। जैसे कि आप लोगों को मालूम है कि कर्नाटक की बीजेपी सरकार हो या मरकज़ी सरकार हो बीजेपी की, तमाम जो है ना माइनॉरिटी OBC SC STs के ख़िलाफ़ आए दिन नए नए एजेंडे ला के जो है ना अवाम को परेशान कर रही है। जैसे कि आपको मालूम है किसानों को 1 साल तक परेशान की, उनको जो है ना कुछ उनके सहूलतें न देने की वजह से तकरीबन 700 किसान उसमें मर गए। अब नया जो है ना एजेंडा इसमें कर्नाटक में हिजाब का लेकर आके वो तालिब इल्मों को परेशान किया, जिसमें कर्नाटक में तकरीबन 20,000 तालिबात जो है ना एग्ज़ाम से एब्सेंट हो गए। इसके ज़िम्मेदार कौन हैं? बोम्मई साहब हैं। और इसी तरह अब नया जो है ना एक और एजेंडा लेकर आए हैं, भगवत गीता जो है ना उनको हर स्कूलों में पढ़ाया जाए। हिंदुस्तान में कई मज़ाहिब हैं, उस मज़ाहिब में जो है ना हर मज़हब के लोग अपने अपने मज़हब की एक किताब को जो है ना पढ़ाना, जैसे कुरान को, दूसरा जो है ना बाइबल को पढ़ाना बोल के बोले तो कैसा? ऐसा नहीं हो सकता। ये गलत पॉलिसी लाकर जो है ना अवाम को परेशान कर रहे हैं। इनको जो है ना विकास वगैरह कराने का कोई जो है ना इनके पास पॉलिसीज़ नहीं है। सिर्फ हरासमेंट करना, हिंदू मुस्लिम करना, और जो है ना एक अभी मरकज़ी हुकूमत और स्टेट गवर्नमेंट क्या कर रही है, फिल्मों का जो है ना ये प्रचार कर रही है, प्रमोट करने में लगी हुई है मरकज़ी सरकार और रियासती सरकार। ऐसा तो जो है ना जैसे कश्मीर फाइल्स बोल के बनाए। कश्मीर फाइल्स बनाने का मकसद क्या है? क्या उससे नौजवानों को रोज़गार मिलेगा, नौकरी मिलेगी? क्या हिंदुस्तान की GDP अच्छी हो जाएगी? अरे आसमान छू रहे हिंदुस्तान की कीमतें, जैसे पेट्रोल गैस की, उस पर चर्चा नहीं होता पार्लियामेंट में और असेंबली में। और जैसे कि फिल्म बनाना है तो गुजरात फाइल बनाइए, और दिल्ली कांड का एक फाइल बनाइए, उस पर फिल्म बनाइए। हाँ, और उसका जो है ना मुजफ्फरनगर का उस पर एक फिल्म बनाइए। क्यों नहीं बनाते? तुम्हारी पोल खुलती है। जैसे कि गुजरात फाइल में जो है ना 2002 में तुमने दंगे कराए, इसके जो है ना जिम्मेदार उस वक्त के चीफ मिनिस्टर मोदी साहब थे, नरेंद्र मोदी साहब। वो फिल्म बनाने की परमिशन दीजिए फिल्म प्रोड्यूसर्स को, क्यों नहीं देते? ये सारी जो है सोची समझी पॉलिसी है तुम्हारे पास कोई हुकूमत चलाने का ढंग नहीं है, ना ही तुम्हें आता। अनपढ़ जाहिल तुम कुर्सी पे बैठे हैं, लिहाजा तुमको अगर नहीं आता तो इस्तीफा दे के कुर्सी से हट जाए। हिंदुस्तान में काबिल नौजवान हर कम्युनिटी में हैं, ताकि वो हिंदुस्तान को चलाने की सलाहियत रखते हैं, तुमसे कई दर्जा बेहतर हैं। मैं इतनी बातें कहते हुए अपनी जगह लेता हूँ। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ಇಂದು ಶಾಪುರ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಏನು ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ದಿನದಿಂದ ದಿನದೇ ಪಾಲಿಸಿಗಳನ್ನು ತರ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಅಮಾಯಕರ ಮೇಲೆ ತುಂಬ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತದೆ. ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ SDPI ಶಹಾಪುರ್ ಬಸವೇಶ್ವರ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಸುಮಾರು 100 ಜನರು ಇವತ್ತು ಸೇರಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಒಂದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಿಂದ ಅವರ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ತೆಗೆಯೋದು ಒಂದು ಹುನ್ನಾರ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ಒಂದು ಭಾಳ ತುಂಬ ನಾಚಿಕೆಯ ವಿಷಯ. ಯಾಕಂದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಅಪಾರವಾದಂಥ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟವರು. ಅವರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಒತ್ತೆ ಇಟ್ಟು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡೋ ಸಲುವಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಕಾಫಿ ಬೆಳೆಯೋಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾಕೆಟ್ ಹಲವಾರು ವಿಧಾನಗಳಲ್ಲಿ ರೇಷ್ಮೆ ಬೆಳೆಯೋದನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಂಥ ಒಂದು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಾರೆ. ಇಂಥವರನ್ನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಿಂದ ತೆಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ನಾಚಿಕೆಯ ವಿಷಯ. ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ BJP ಮತ್ತು RSS ಬಜರಂಗ ದಳದ ಯುವಕರ ಮೇಲೆ ಏನು ಗುಂಡಾಯಿಸಮ್ ಕೇಸುಗಳಿದ್ದು ಅದು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡಿದೆ. ಇದನ್ನು ತುಂಬ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಪಾಯಕಾರಿ ಕಾಯ್ದಿದೆ ಅಂತ ಒಂದು ಕಂಡು ಬರ್ತದೆ. ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸಸ್ಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡಿರಿ, ನೀವು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಿರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರೇ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಹಲಾಲ್ ಕಟಿಂಗ್
ಯಾರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕಾದರೂ ಮಾಡಬಹುದು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನದ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಏನು ಎಲ್ಲ ತಿನ್ನೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಹಲಾಲ್ ಯಾರಿಗೆ ಬೇಕು ಹಲಾಲ್ ತಿನ್ನೋದಂಥವ್ರು ತಿಂತಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಹಲಾಲ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅವರು ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಝಟ್ಕಾ ಕಟ್ಟಿಂಗ್ ತಿಂತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ವಿರೋಧ ಇಲ್ಲಲ್ಲ. ಇದನ್ನು ತೊಗೊಂಡು ನೀವು ಪೂರ ಹಿಂದುತ್ವದ ಕಡೆ ಹಿಂದೂ ಒಂದು ಏನು ಪ್ಯಾಸಿಸಮ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಏನು ಬಜರಂಗ ದಳದವರು ಅವರು ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು, ಮೊದಲು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿದೆ. ಇದೇ ರೀತಿ ನೀವು ಮುಂದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ರೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಬಜರಂಗದಳು. ಇದು SDPI ಇದಕ್ಕೆ ಸಹಿಸಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಏನಾದರೂ ಇದೇ ರೀತಿ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ SDPI ತಿರುಗೇಟು ಕೊಡ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಹಲವಾರು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಹೊಸ ಒಂದು ಕಾನೂನುಗಳು ತಂದು ಮುಸಲ್ಮಾನರಾಗಲಿ ದಲಿತರ ಮೇಲಾಗಲಿ ಅನೇಕ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡೋಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದಕ್ಕೂ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಇದು ಫಸ್ಟ್ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಇದು ಅಪೋಸಿಷನ್ ಆದಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು JDS ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದೆ. ಇವರು ಮುಂದೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ತಯಾರಿಸಲಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮುಸಲ್ಮಾನರ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರಲಿ ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಇವರ ಏಳಿಗೆಗೆ ಆಗಲಿ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಇವರು. ಯಾಕಂದರೆ ಮುಂದೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದೆ ಇವರಿಗೆ. BJP ಒಂದು ವೋಟ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವರು ಅಪೋಸಿಷನ್ದವರು ನೋಡಿ ತಮಾಷೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ನೈತಿಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. हिंदुस्तान के सेकुलर मुल्क के अंदर रहते हुए हिंदुस्तान के अंदर जब सबको कानून ने बराबर का हक दिया है, बराबर को एक साथ चीजें दी है, लेकिन आज वो चीजें जो हमारे कर्नाटक के अंदर जो चल रही हैं, इन चीजों के अंदर हमें सबको समझना है कि आज कर्नाटक के अंदर गैर जरूरी तौर पर जो चीजें फैलाई जा रही हैं और गैर जरूरी दुश्मनी और जो फिरकापरस्त चीजें मुसलमानों के जरिए से मुसलमानों के नाम पर जो गुंडागर्दी की जा रही है, हम सबको इसके ताल्लुक से सोचना होगा इसके ताल्लुक से, और सोचकर इसके लिए तमाम सेकुलर चाहे मुस्लिम हो चाहे गैर मुस्लिम हो हम सबको इसके खिलाफ कदम उठाना होगा. जैसे अभी हलाल मीट का मसला चला, हिजाब का मसला आया, अभी टीपू सुल्तान को लेकर एक मसला चल रहा है, और बगैर किसी चर्चा के बगैर किसी लोगों को कॉन्फिडेंस में लिए हुए आज ये सरकार हुकूमत नहीं चला रही, बल्कि अपनी चीजें थोप रही आवाम के ऊपर जबरदस्ती. तो इसके लिए SDPI के जानिब से हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं और अपनी नाराजगी का इजहार भी कर रहे हैं. अब आने वाले दिनों में हमें प्रोटेस्ट भी नहीं करना पड़ेगा, क्योंकि जब ये सरकार बगैर कानून के जब हिंदुस्तान को चला रही है तब उनका एक कानून होगा, लेकिन उसके लिए हम तमाम चाहे वो मुस्लिम हो चाहे वो गैर मुस्लिम हो तमाम पार्टियां मिलकर जो है कुर्बानियां देना पड़ेगा. अपने वक्त की कुर्बानी और अपने जान और माल की भी कुर्बानी देना पड़ेगा. मैं इन्हीं बातों पर अपनी चंद बातों को ख़त्म करता हूँ. ಎಲ್ರಿಗೂ ಜೈ ಭೀಮ್. ಈ BJP ಸರ್ಕಾರ ಏನಂದರೆ ದಿನೇ ಬೆಲೆಗಳೆಲ್ಲ ಏರಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವಾಗ BJP ಸರ್ಕಾರ ಇದ್ರೇನೂ ಅಷ್ಟೇ ಹೋದ್ರೂ ಅಷ್ಟೇ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಯಾಕೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ? ಅವರೆಲ್ಲ ಒಂದೇ, ರಾಜಕೀಯ ಆಳೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ. ಇವತ್ತು ಜನರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಯಾರೂ ಅರಿತುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಜನರು ಇವತ್ತಿನ ಸರಾಯಿ ಕೊಟ್ಟರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟರೆ ಓಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಇದೇ ವಿಷಯಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಬಲಿ ಆಗ್ತಾಯಿದ್ವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಓಟ್ಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರು ಸರಿಯಾಗಿ ರಾಜಕೀಯ ನಡೆಸ್ತಾರ, ಯಾರು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಿಸ್ತಾರ, ನಮ್ಗೆ ಯಾರು ಬೆಲೆಗಳನ್ನು ನಿಗದಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮತವನ್ನು ನೀಡಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಇದರ ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತಾರೆ.